1:45 झालेले आहेत. मला वाटत नाही की याचा शेड्यूल वेळेवर समाप्त होईल, कारण ऑलरेडी आपण आज स्पर्धा थोडीशी उशिराने सुरू केली. कारोली संघाने लेट रिपोर्ट केला होता. पहिल्या मॅचसाठी 10:30 वाजता सुरुवात झाली होती. म्हणून मी सांगतो की येणाऱ्या जेवढे संघ आहेत त्याने लॉटवर जो टाइम दिलेला आहे त्या टाईमनुसार तुम्ही पोचा प्लीज. चला फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. आई गावदेवी अंजूर सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे आणि मॅचला करायची सुरुवात. नक्कीच आमची रजा घेताना सूर्यकांत पाटील साहेब, राजू पाटील, चिंतामण पाटील आणि मनोज पाटील आपली रजा घेत आहेत. थँक्यू सो मच आपण आलात या कार्यक्रमाला. उडनोगर गावाच्या वतीने आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. शेवटचा पुकार असेल टीम अंजूर, आपली सलामीची जोडी पाठवून द्या. आपण आता जे काही आहे ते तुम्हाला आता खेळ सुरू करायचं आहे, कारण की आयोजक आम्हाला वारंवार सूचना देत आहेत. चला फलंदाज आपण आता तिथे जमलेले आहात. 8 खेळाडू, 2 खेळाडू मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत. नेहमी आम्ही सांगत असतो की वेळेवर जाणं फार महत्त्वाचं आहे. स्पर्धा एक फार मोठी असते आणि आयोजक भरपूर वेळ खर्च करून ते स्पर्धेचं आयोजन करत असतो. त्यांना सहकार्य करणं फार महत्त्वाचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, काही हरकत नाही आहे. 12वा खेळाडू देखील नाही आहे. एखादा पाठीरेखा असेल ज्याला नावं माहिती असेल त्यालाच पाठवून दिलं तरी चालेल. सामन्याला सुरुवात करा आपण. कॅप्टन राजू पाटील तयारीमध्ये गोलंदाज. एक खेळाडू एक्स्ट्रा असेल तर पाठवून द्या अंजूर टीम. ऑलरेडी लेट रिपोर्ट पॅनेंटीचा आहेच, कारण की पहा मी चाचणी स्पर्धेपासून नक्कीच समालोचक करत आहे, मात्र तुम्हाला मी कमी खेळताना बघितलंय. प्रत्येक खेळाडूचे नाव आवर्जून आपण घेत असतो. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याकरिता देखील पारितोषिक असतात स्पर्धेमध्ये. मग ते पारितोषिक दिले जातात तेव्हा मग असं होतं की त्या टायमाला त्या खेळाडूचा फॉर्म चांगला असतो, त्या खेळाडूच्या धावा चांगल्या असतात. मॅच ऑन. यस, मला वाटतं 10 खेळाडू आहेत, तर 2 धावाची पॅनल्टी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील आहे. पंच सुनील मात्रे सर, पॅनल्टी आहे नाही? यस आहे, एका धावाची. क्या बात आहे. 2. मॅच ऑन. पहिला चेंडू, गोलंदाज तयारीमध्ये. विजय पाटीलचा पहिला चेंडू आणि गॅप मध्ये चाललाय. क्रॅकिंग करारा ऑफ ड्राईव्ह चेंडू सीमा रेखा पार, येतोय चौकार.
चांगली सुरुवात पाहायला मिळते. संदीपच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी क्षेत्ररक्षक आहे शॉट कव्हरला. चांगली फिल्डिंग. एक धाव इथे पूर्ण होत आहे. धावसंख्या 5 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंगर विजय. आता विजय टू विजय असा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं विजय पाटील यांच्या माध्यमातून. एक अनुभवी क्रिकेटर आहेत. ओ भीमर चेंडू आणि त्याच्यावर फक्त एक्स्ट्रा एकच धाव आणि पुढील चेंडू फ्री हिट आहे. धाव संख्या 6 धावा धावफलकावर. तेच कुठेतरी चर्चा करताना प्रमोद भुईर गोलंदाज सोबत. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री चेंडू. चांगला चेंडू टाकला गेला विजय पाटीलच्या माध्यमातून. मात्र धाव इथे पूर्ण केली गेली आहे. बॅटकट नक्कीच असेल आणि धावसंख्या 7 धावा धावफलकावर. विजय आपला खाता खोलताना आपण पाहतोय. सर्वांचे लाडके सागर पाटील विद्यमान सरपंच आहेत गोवे गावचे आणि त्यांच्याच नावाने पुरस्कृत केलेला हा संघ आहे. जे हनुमान गोवे संघाला खेळताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुंदर असा हा ड्राईव्ह केलाय. चेंडू कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू मागे. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. तिसरं धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय आणि 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. 3 धावाने संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावर. वारंवार प्रयत्न मैदानामध्ये सुरू झालेले आहेत. संदीप चांगली फलंदाजी करत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुढचा चेंडू विजय पाटील यांचा. शॉर्ट बॉल इनफिल्डच्या वरतून खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. डीप कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग. मात्र 2 धावा इथे पूर्ण करताना आपण पाहतोय विजयला. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 12 धावा. नक्कीच वेले टीम कुठेही जाऊ नका. यानंतर तुम्हाला खेळायचं आहे. फुलटा चेंडू. कडक स्ट्रोक. पंच केलाय चेंडूला आणि चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय चौकार. विजयने देखील आपले हात खोललेले आहेत. नावातच दबदबा आहे गावदेवी अंजूर आणि खेळ पहा किती चांगला आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी विजय पाटील एक चांगला गोलंदाज. त्याच्या अगेन्स्ट तब्बल 16 धावा वसूल केलेल्या आहेत. नक्कीच चांगला खेळ इथे पाहायला मिळाला. आई गावदेवी अंजूर टीम संघाच्या माध्यमातून. आई गावदेवी वेले संघाने कुठेही जायचं नाहीये. यानंतर तुमचा सामना होणार आहे विजेता संघाबरोबर. आपल्याला खेळायचं आहे. कमालीचा क्रिकेट राहिलेला आहे सध्या तरी आई गावदेवी वेले संघाच्या माध्यमातून. पाणी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्येच पाणी घेतला गेलाय. धावसंख्या 16 धावा आणि आता गोलंदाजीमध्ये पाहूया कोणता गोलंदाज आहे. मला वाटतं स्वतः बंडू पाटील गोलंदाजी करणार आहे. एक अनुभवी क्रिकेटर. षटकार चौकार नेहमी तगडे मारत असतात. आता गोलंदाजीमध्ये पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतायत. आज भाऊ पाटील
बंडू पाटील गोलंदाजी सुरू करायची आपण. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. दुसऱ्या षटकाला सुरुवात. ओ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. सेफ लँडिंग होत आहे. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरं धाव देखील पूर्ण केला गेलाय. नक्कीच गोलंदाज गेल्या वर्षी आणि यावर्षी नक्कीच त्यांच्यामध्ये विचारपूर्वक अजूनही बातचीत सुरू आहे. मात्र गोलंदाजी करू शकणार नाहीये बंडू पाटील. 20 तारखेनंतर पंच सुनील म्हात्रे सर डेड बॉल असेल हा, असं भाऊ पाटील यांनी सांगितलं. यस, फक्त धावा झालेला आहे धावपलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. डेड बॉल पुन्हा टाकावा लागेल चेंडू. चला गोलंदाज या आपण, रिलीज करा आपण दुसरा गोलंदाज. नक्कीच आता बंडू नव्हे तर चंदू गोलंदाजी करणार आहे आणि त्याला आता 6 चेंडू लिगल टाकायचे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगला खेळ नक्कीच होईल हीच अपेक्षा आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. सुरुवात चांगली झाली आहे अंजूर टीम संघाची. ऑफ स्टिकचा चेंडू कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहतो. एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरा चंदूची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. आई गावदेवी वेले संघाने कुठेही जायचं नाहीये. कोहिनूर लक्षात घ्या, यानंतर तुम्हाला खेळायचं आहे. कारण जो संघ येणार होता ते येणार नाही असं त्यांनी मेसेज पोहोचवलाय. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू टाकला गेलाय. विजय स्ट्रायकिंग वर. फुलटा चेंडू आणि त्याच्याबरोबर फक्त आणि फक्त एकच धाव पूर्ण झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय. थोडासा थ्रो वाईट फेकला गेला, मात्र पूर्णपणे गॅदर केला गेला आहे. तर एक धाव पूर्ण होत आहे. एका धावाने धावसंख्या 19 धावा धावफलकावर. संदीप आणि विजयची ही जोडी खेळपट्टीवर भागीदारी होते. 18 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू चंदू. शॉर्ट बॉल फायदा घेता आला नाहीये. डॉट चेंडू टाकला गेलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक चौकार संदीपने ठोकला होता आणि दुसरा चौकार विजयने. दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. मग इथून आई गावदेवी अंजूर एकच विचार करत असेल की 40+ धावा. आपण 40 वयाचे आहोत तर 40+ हा चांगला आकडा ठरू शकतो 4 षटकामध्ये. पुन्हा एकदा मोठा पटका खेळायचा होता, पंच करायचं होतं इनफिल्डच्या वरतून. एकच धाव पूर्ण करता आली आहे. एक धावेने धावसंख्या 19 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू आहे पंचांच्या माहिती करता. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. गोलंदाज चंदूची कमालची गोलंदाजी आहे. 2 चेंडू डॉट 3 सिंगल. मोठा फटका केला ऑन साईडला आणि हा चेंडू हवेमध्ये आणि प्रयत्न पहा, प्रयत्न प्रयत्न फक्त. आणि चेंडू हा चालला सीमेच्या दिशेने आणि पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा येतो की हा चेंडू सीमारेखापार षटकार.
पहिले हम हीच परिस्थिती झाली होती तिथे. असं वाटत होतं, आम्ही देखील सांगितलं की विजय पाटील यांचा प्रयत्न सुरू झाला, मात्र झेलपर्यंत दुसरे खेळाडू पोहोचले आणि ती झेल सुटली गेली. प्रमोद अजून एक सुंदर असा हा क्लासिकल ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह गेले चेंडूला एक्स्ट्रा कव्हर मध्ये मिस फील्ड होत आहे आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. धावा झालेल्या आहेत आणि आता रनआउटची संधी आहे आणि त्याच्यावर विकेट मिळतोय. एकतीस धावांवर पहिला विकेट गमावला गेलेला आहे आई गावदेवी अंजूर संघाच्या माध्यमातून. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहे. सचिन गजब के फॉर्म में चल रहे इस सीजन में. 31 धावांची बाकीदारी मागच्या विकेटसाठी आपण बघितली. प्रमोदला अखेरकार रनआउटचा विकेट नक्कीच मिळाला. एक मुख्य गोलंदाज आहे टीमचा आणि त्याच्याकडून अपेक्षा नेहमी असते की एखादा विकेट मिळाले रनआउटचा. 50 हा आकडा सेफ टार्गेट आहे या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा ऑफ स्टिकचा हा चेंडू आहे, सरळ आतमध्ये कट केला गेला आहे. ऑफ ब्रेक डॉट चेंडू टाकला गेलाय प्रमोदच्या माध्यमातून. पाहूया विजयला तर स्ट्राईक दिली तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. आतापर्यंत 2 चेंडू डॉट झालेत ते. पुन्हा एकदा पंच केल्या चेंडूला खाली क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये, फक्त चेंडू आणण्याचं काम करावं लागेल आणि चेंडू चालय सीमा पार. येतोय चौकार. असं वाटतंय की सांगली एक्सप्रेस विजय पावले फलंदाजी करत आहे. ज्या प्रकारचे स्ट्रोक खेळत आहेत, वय जरी 40 गाठली आहे मात्र बॅटिंग करण्याचा अनुभव त्याच प्रकारेच आहे त्यांच्याकडे. षटकार चौकार खराब चेंडूंचा पुरेपूर फायदा घेताना आपण पाहतोय. धावसंख्या झाली आहे 35 धावा. ओ मोठा फटका चेंडू हवेमध्ये. राजू चेंडूपर्यंत गेले नाही, मात्र एक चांगला विचार मी म्हणू शकतो राजूच्या माध्यमातून. कारण की 70-70 कंपनीचे चेंडू आहे. जेव्हा मैदानामध्ये बाउन्स होतो तेव्हा चेंडू सीमेच्या बाहेर नक्कीच जाताना आपण पाहतोय. 2 धावाने धावसंख्या 37 धावा धावफलकावर. कम्मालीची फलंदाजी पाहायला मिळते सध्या तरी विजयच्या माध्यमातून. विजय मनेरा बॅटिंग करताना. ठाकरे क्या बात आहे. पुढचा चेंडू फुलटा चेंडू आणि त्याच्यावर धावा किती मिळतील फायदा घेता आला नाहीये. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो थोडासा वाईट फेकला गेलाय. त्याच्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 2 धावाने धावफलकावर 39 धावा. 3 षटकामध्ये 39 धावा. 13ची सरासरी गाठते टीम आई गावदेवी अंजूर. येणाऱ्या अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून किती धावा येतील अंजूर संघासाठी आणि किती धावा कमी खर्च केल्या जातील हे पाहणं गरजेचं असेल. पाणी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये घेतला जात आहे. पाणी घेऊन जाताना आपण पाहतोय राजेश पाटील, एक उत्कृष्ट संगीतकार. मात्र स्ट्राईक सचिनला अजूनही मिळाले नाही. आता स्ट्राईक वर येतील कारण की 2 धावा शेवटच्या चेंडूवर घेतलेल्या आहेत आणि गोलंदाज आपली तयारी करताना आपण पाहतोय. विकास विकासला कमी 10 धावा खर्च कराव्या लागतील.
आणि इथून 15+ घेण्याचा नक्कीच मानस असेल फलंदाज विजय ठाकरे. नक्कीच चांगल्याच टचमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि सचिन आता पहिल्यांदा स्ट्रायकिंगवर आलेले आहेत. आणि गोलंदाज विकास. कमालीचा खेळ राहिला होता उपतालुका प्रमुख चषक श्यामशेठ चौधरी साहेबांच्या शोमध्ये. श्याम चौधरी उपाध्यक्ष आहेत भिवंडी ग्रामीण फुटबॉल संघटनेचे आणि त्यांच्या शोमध्ये खूप चांगला खेळ सादर केला होता जय हनुमान गोवे संघाने. ओ मोठा फटका. अति सुरुवात जशी स्ट्राईक मिळाली तसा विकासच्या अगेन्स्ट येतोय षटकार. बाहेर गेलेला आहे षटकाराच्या रूपात. कम्मालीचा हा षटकारा बंबाद आहे. धावा झालेला आहे धावबलकावर 45 धावा 45. आमचे डीजे मॅन एंटरटेनमेंट करताना प्रेक्षकांना डीजे माऊली कोणाला जर हवं असेल संपर्क साधा कुंदन पाटील यांना. कमी खर्चामध्ये तुमचं सेलिब्रेशन नक्कीच केला जाईल त्यांच्या माध्यमातून. हिम्मतदादा चौगुले पुन्हा एकदा जोडलेले आहेत. दुपारचं भोजन वगैरे करून आपल्याशी जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शेवटचं षटक आहे. काही खेळाडू लेट पोहोचलेत मात्र जे आहेत त्याच्यामध्ये सध्या खेळत आहे जय हनुमान गोवे सागर पाटील फॅम टीम. धावसंख्या 45 धावा डेंजर झोन धावसंख्या. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. ऑफ स्टिकच्या चेंडूला ऑन साइडला खेळला गेलाय. शतरक्षक वेगाने दुसरी धाव सचिनने अगदी वेगाने पूर्ण केली आहे. 2 धावाने 47 धावा धावफलकावर 47. नेहमी शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके पाहायला मिळत आहेत. एक मोठा फटका नक्कीच सचिन खेळलाय आणि मात्र पुढच्या चेंडू 2 धावा इथे कंप्लीट करताना आपण बघितलंय. फलंदाज सचिन पुन्हा एकदा सज्ज होते आणि गोलंदाज विकासला इथे कंट्रोल गोलंदाजी करावी लागेल आणि विकेट घ्यावा लागेल. थोडासा दबाव अंजूर संघावर वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल गोवे टीम. पुन्हा एकदा मोठा फटका. हा चेंडू देखील सीमा पार येतोय षटकार. सध्या तरी सचिनच्या बॅट मधून षटकारांची आतिषबाजी होती. 2 षटकार आलेले आहेत. वीस धावा बनवलेल्या आहेत विजयने 8 चेंडूमध्ये आणि अगदी 3 चेंडूमध्ये 14 धावा बनवलेल्या आहेत सचिनने. धावा झालेल्या आहेत 53 धावा धावफलकावर 50 हा आकडा गाठला गेलाय. फुलटा चेंडू समोर उडवलाय. हा चेंडू देखील सीमा रेखा पार येतोय षटकार. कडक फलंदाजी आहे. षटकारच पाहायला मिळत आहेत. लक्ष असणं फार महत्वाचं आहे आपलं. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 20 धावा ऑलरेडी खर्च झालेल्या आहेत. अजून चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न मिस फील्ड आणि 2 धावा पूर्ण. 61 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अगदी 5 चेंडूमध्ये 22 धावा आपल्या संघासाठी बनवताना सचिनला पाहतोय आपण. कडक बॅटिंग. शेवटचा चेंडू
आणि शेवटच्या चेंडूवर करारा ऑफ ड्राय लॉंग ऑफला विजय पाटील फील्ड करताय. थ्रो चांगला आहे. दुसरा धाव मिळेल का? यस मिळेल. ओव्हर थ्रो झाला. पुन्हा तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 3 नाही तर आता 4 धावा होतील. ओव्हर थ्रो झालाय आणि आता नाही विजय आता सांगतायत की बस 4 बस झाले आपल्याला. थकला गेलाय काही हरकत नाही. 4 धावा शेवटच्या चेंडूवर. टोटल धावा झालेल्या आहेत 65 धावा आणि 66 धावांचं आव्हान असेल तो. म्हणजेच टोटल लक्ष जो असणार आहे तो 66 धावांचा असेल. लेट रिपोर्ट पॅनल्टी जी आहे ती आहे अंजूर टीम संघाला. चला आपण मैदानामध्ये जायचंय कारण की टॉस कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये तुम्ही मॅचच्या समाप्तीनंतर टॉस केलेला आहे आणि जो नियम आहे आपल्या संघटनेचा तो नियम लागू आहे तुम्हाला देखील. 66 धावा आहेत. जेव्हा जयानुमान गोवेस संघाची बॅटिंग सुरू होईल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्या धावा पॅनल्टीच्या स्वरूपात आपण ऍड करू. क्षेत्ररक्षण लावून घ्या गावदेवी अंजूर. 65 धावा बनवल्या गेल्या 4 षटकामध्ये. 66 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते जय हनुमान गोवे संघासमोर. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. सचिन भगत त्यानंतर विजय ठाकरे संदीप मनेरा या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आणि 65 धावा बनवल्या गेल्या आणि या स्पर्धेचा उच्चांक म्हणजे 67 धावा आहेत काल बनवल्या गेल्या होत्या. त्याला बॅटर पाठवायचे आहेत. राजू पाटील आणि विजय ही सलामीची जोडी मैदानात येत आहे. 66 धावांचं लक्ष आहे. कालच्या दिवसामध्ये 67 धावा बनवल्या गेल्या. 67 धावा त्या गावदेवी रानोली संघाने बनवल्या होत्या आणि तो या स्पर्धेचा उच्चांक आहे. आज 65 धावा बनले आहेत. आज जयदेव घरत सुद्धा टीममध्ये दिसत आहे त्यामुळे नक्कीच टीम मजबूत आहे.
आमचे ऑफिशियल स्कोरर स्वराज पाटील संपर्क साधायचा आहे. स्ट्राईकला विजय आणि नॉन स्ट्राईकला राजू पाटील आणि गोलंदाजी मार्गावर सज्ज होत आहे संदीप मनेरा. 66 धावांचं लक्ष आहे, त्यामुळे पहिल्या ओव्हरपासूनच अटॅक करावा लागेल जय हनुमान गोवे संघाला. लक्ष खूप मोठं आहे आणि आज सकाळपासून धावा बनत आहेत. कालच्या दिवसामध्ये बघितले तर लो स्कोरिंग सामने पाहायला मिळाले, पण आज खेळपट्टीने रंग थोडा वेगळा दाखवला आहे. कारण आज सकाळपासून पहिल्या सामन्यामध्ये 52 बनल्या गेल्या, त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये 53, तिसऱ्या सामन्यामध्ये लो स्कोरिंग झाला, 35 धावा फक्त बनवल्या गेल्या होत्या, पण या सामन्यामध्ये 65 धावा आलेल्या आहेत. तर मॅच ऑन होते. संदीप मनेरा सज्ज होते गोलंदाजीसाठी. समोर विजय. आज जय हनुमान गोवे संघातील पण बरेच खेळाडू ॲब्सेंट आहेत. दिलीप पाटील असो, उल्हास असतो, म्हणजे ते गोलंदाजाची उणीव त्यांना नक्कीच भासलेली आहे. पहिला चेंडू संदीप मनेरा. अतिशय सुरेख असा चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे, चांगले क्षेत्ररक्षण जयदेव घरत यांनी केलेलं आहे. नक्कीच एक धाव मिळते. एक धाव संख्येने श्री गणेश अकाउंट ओपन झालेला आहे जय हनुमान गोवे संघाचं. संदीप मनेरा पुन्हा एकदा तयार. सुरेख असा ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनला श्याम तैनातच होते. एक धाव पूर्ण. धावसंख्या होती ती 2 आणि आजच्या दिवसामधून जो संघ निघेल तो थेट फायनलमध्ये पोहोचणार आहे, याची सर्व संघांनी नोंद घ्या. आजच्या दिवसामधील जो संघ विजेता होईल तो फायनलमध्ये. संदीप मनेरा यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही आहे. एक धाव मात्र मिळते. धावसंख्या होती 3 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूवर 3 सिंगल आलेले आहेत. चांगली गोलंदाजी संदीप मनेरा यांच्याकडून झालेली आहे. पुन्हा एकदा संदीप. राजू पाटीलसाठी कट केले चेंडूला. झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता, स्वतःला झोकून दिलं होतं. प्रयत्न चांगला होता. एक धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 4. 4 चेंडूमध्ये 4 सिंगल आलेले आहेत. 66 बनवायचे आहेत. या स्पीडने पोचू शकत नाही. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे जयदेव घरत. चांगले क्षेत्ररक्षण करतोय. खरोखरच जयदेव घरत क्षेत्ररक्षण करताना आपण खरोखर जॉन्टी रोजची आठवण करून दिलेली आहे जयदेव घरत यांनी. आज इच्छा आहे, पण भाऊ पाटील उद्या ज्याला डान्स ठेवा तुमचा. निकेश आलेला आहे नवीन फलंदाज. यावेळेचा हा बाउन्सर चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धाव चेंडू येतोय. अशा प्रकारे पहिले षटक संपलेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती फक्त 4 आणि एक फलंदाज देखील बाद झालेला आहे. 66 बनवायच्या होत्या, पण पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी निगेटिव्ह अप्रोच पाहायला मिळाला गावदेवी जय हनुमान गोवे संघाकडून. नवीन फलंदाज निकेश आलेला आहे खेळपट्टीवर. तर 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 62. 18 चेंडू आणि 62 धाव बनवायच्या आहेत. नवीन गोलंदाज वेलकम सदानंदजी म्हात्रे साहेब.
भिवंडी तालुका 40+ कमिटीचे लॉट कमिटी मेंबर आहेत. त्यांचं शुभागमन झालेलं आहे. श्याम येतोय क्रमांक 2 गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू आता आडव्या बॅटने खेळलेला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा मात्र वाचू शकत नाही. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फक्त 2च धावा मिळतील. 2 धावेने संघाची धावसंख्येची 66 बनवायचे आहेत. आणि गावदेवी अंजूर लेट रिपोर्टिंगसाठी जाणार त्या पेनल्टीच्या धावा 3 धावा ते इथे जोडल्या जातील. म्हणजे सुधारित असा धावफलक असेल 9 धावा. 2 धावा ओके 8 धावा झालेल्या आहेत. 8 धावा झालेल्या आहेत. आणि पेनल्टी लेवल आहे. त्रिफलाचित काय गोलंदाजी आहे श्याम यांची. सुंदर अशी गोलंदाजी श्याम याच्याकडून. त्रिफलाचित केले निकेश यांना. निकेशकडून अपेक्षा होती की मोठे फटके मारेल, पण इथे मात्र निराशा केली निकेश यांनी. नवीन फलंदाज सिक्सर किंग बंडू पाटील आलेला आहे. पुन्हा एकदा श्याम पाटील. सुरेख असा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. अतिशय सुरेख असा झेल. बंडू पाटील इकडे होईल फेल. फलंदाज प्रमोद भोईर आलेला आहे. लागोपाठ 2 फलंदाजी बाद केले श्याम यांनी. हॅट्रिकवर आहे. बघूया स्पर्धेची पहिली हॅट्रिक श्याम पूर्ण करतोय का. तर हॅट्रिक पूर्ण केली तर अमर स्पोर्ट कासनेचे सर्वे सर्वा श्री नाना गोंडे साहेब याचकडून एक टी शर्ट आहे. हॅट्रिक बॉल श्याम यांचा. समोर प्रमोद भोईर. आखूड टप्प्याचा चेंडू टॅप केलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही आहे. फक्त 1च धाव मिळते. धावसंख्या आहे 7 धावा झालेल्या आहेत. पेनल्टी दोघांची लेवल आहे. दोघांना 2-2 धावांची पेनल्टी आलेली आहे. पेनल्टी लेवल आहे. इथे मात्र सुरेख असा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक विजय षटकार आलेला आहे. या षटकाराने धावसंख्या होती ती 13. असे बरेच असे षटकार मारावे लागतील विजयाला, कारण 66 बनवायचे आहेत. आतापर्यंत फक्त 13 बनल्यात. अजूनही 53 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा श्याम येतोय गोलंदाजी मार्गवर. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू उचललाय. राजेश तिकडे आहे. झेल सुटतोय. जीवनदान मिळतोय. आणि असे फार कमी वेळेला बघतोय की राजेशाच्या हातून झेल सुटतोय. 14 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 52. 12 चेंडू 52 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 26 धावा बनवाव्या लागतील. तुफानी फलंदाजी करायला लागेल दोन्ही फलंदाजांना. प्रमोद भोईर आणि विजय हे 2 फलंदाज आहेत. त्यांना तुफानी फलंदाजी करावी लागेल.
गोलंदाजी मार्गावर सज्ज होतं या सचिन भगत. क्रमांक 3 वर गोलंदाजी करणारे सचिन भगत. अजूनही 52 बनवायचे आहेत 12 चेंडूमध्ये. स्ट्राईकला असेल विजय, नॉन स्ट्राईकला प्रमोद भोईर. गावदेवी वेहले संघाने इथे तयार राहायचं आहे. सचिन भगत आलेला आहे क्रमांक 3 वर गोलंदाजी करण्यासाठी. 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 14 धावा इथे धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 52 धावा बनवायच्या आहेत. 66 धावांचं लक्ष ठेवलं होतं, पण पाठलाग करताना कुठेतरी दिसत नाही आहे जय हनुमान गोवे संघ. सुरुवात जशी पाहिजे होती सुरुवात मात्र इथे मिळालेली नाही आहे. सचिन भगत येतोय. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळलेला आहे. चेंडू देतोय शॉर्ट मिड विकेटला. जयदेव घरत चांगले क्षेत्ररक्षण करतोय. फक्त एकच धाव. धावसंख्या होती ती 15. जयदेव घरत बद्दल एक म्हणायचं झाले तर हा खेळाडू असा आहे की तो वजनी गटावर नाही, रेग्युलर नाही, तर डायरेक्ट 40+ मध्ये खेळताना दिसत आहे. पुन्हा एकदा सचिन भगत. समोर प्रमोद भोईर आहेत. अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू येतोय सीमारेषे बाहेर. षटकार. या षटकाराने धावसंख्या होती ती 21. सुरेख असा फटका प्रमोद भोईर यांच्या बॅटमधून आपण बघितला. एक षटकार विजयाने लावला, एक षटकार प्रमोद यांच्या बॅटमधून. अजून बरेच काम बाकी आहे. 21 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. तिसरे षटक हे मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामध्ये सचिन भगत हा गोलंदाजी करतोय. स्वराज्य पाटील आमचे ऑफिशियल स्कोरर आपण संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा सचिन भगत गोलंदाजी मार्गवर. प्रमोद भोईर एक षटकार ज्यांच्या बॅटमधून आलेला आहे, पण सुरुवात चांगली करायला पाहिजे होती फलंदाजांनी. फुलटॉस चेंडू होता. स्वंग करण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथे झालेलं आहे. सीमारेषेलगत 2 धावा मात्र मिळणार आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 23. चांगला फटका मारला होता प्रमोद भोईर यांनी, पण क्षेत्ररक्षण त्याच दर्जाचं झालं. धावसंख्या 23. सचिन भगत पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर. समोर प्रमोद भोईर. अकुटाबाचा चेंडू होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढला होता. चांगले क्षेत्ररक्षण नाही बघायला मिळत. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. येतोय चौकार. तेहतीस धावा धावपगार लागल्या गेल्या आहेत. या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. प्रमोद भोईर यांच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत.
चांगली फलंदाजी करतोय प्रमोद भोईर. धावसंख्या 33, अजून 33 बनवायचे आहेत. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूमध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. 7 चेंडू 33 धावा. ह्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर नक्कीच येणाऱ्या ओव्हरमध्ये रंगत निर्माण होईल. इथे मात्र फटका उडवलाय. हाही चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. षटकार. गणपती 39 धावा झालेल्या आहेत. आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 27 धावा बनवायच्या आहेत. आणि या षटकामध्ये 25 धावा आलेल्या आहेत. 6 चेंडू 27 धावांची गरज. 6 मध्ये 27 बनवायचे आहेत. पण स्ट्राईक मात्र विजय याला असणार आहे. प्रमोद हा नॉन स्ट्राईकवर असेल. आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज विजय ठाकरे. सहा चेंडू 27 धावांची गरज. आणि गोलंदाजी मार्गावर सज्ज होते विजय ठाकरे. समोर फलंदाज असेल विजय. गोलंदाज विजय, फलंदाज विजय. पाहूया विजय कोणाचा होतोय. आणि UCN लाईव्हचे प्रोप्रायटर सुद्धा विजयात आहेत. विजय टू विजय. पाहूया विजय कोणाचा होतोय. 6 मध्ये 27 बनवायचे आहेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगलं आक्रमण पाहायला मिळालं प्रमोद भोईर याच्याकडून. त्याची पॉझिटिव्ह फलंदाजी जर पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली असती तर नक्कीच सामन्याचं चित्र काही वेगळं दिसलं असतं. हरकत नाही, अजूनही वेळ गेलेली नाही. 6 मध्ये 27 बनवायचे आहेत. पहिला चेंडू हुकचा फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. धावसंख्या होती ती 43. 5 चेंडू 23 धावांची गरज. मॅचमध्ये गरमी. 5 चेंडू 23 धावा. 12 मध्ये 52 बनवायच्या होत्या. आता 5 चेंडूमध्ये 23 बनवायच्या आहेत. विजय ठाकरे पुन्हा एकदा तयार. इथे मात्र फटका चुकलाय. चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक पाठलाग करतोय चेंडूचा. एकच धाव घेतली. दुसऱ्या धाव घेण्याच्या मूडमध्ये नाही आहे प्रमोद भोईर. फक्त एकच धाव मिळते. एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 44. तर 4 चेंडू 22 धावांची गरज. 4 मोठे फटके ते मारावे लागतील. 4 चेंडू 22 धावा. आणि मागच्या ओव्हरमध्ये 3 षटकार प्रमोद भोईर यांनी मारले होते. आता 4 मारायचे आहेत या ओव्हरमध्ये. 4 चेंडू 22 धावा. विजय ठाकरे पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू उडवलाय. आणि हाही चेंडू येईल सीमारेषेबाहेर. षटकार. आणि षटकारांची हॅट्रिक इथे पूर्ण केलेली आहे प्रमोद भोईर याने. नक्कीच आपण अल्पेश गायकवाड यांच्याकडून तो टी शर्ट कलेक्ट करायचा आहे. ते अमर स्पोर्ट कासण्याचे सर्वेसर्वा श्री नाना गोंडली साहेब याचकडून दिले गेलं आहे. इथे मात्र चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांच्या विरुद्ध व्हाईट बॉल. धावसंख्या होती ती 51. तीन चेंडू 15 धावांची गरज. 3 चेंडू 15 धावा. 3 मध्ये 15 बनवायच्या आहेत. विजय ठाकरेवर दबाव.
ते मात्र अतिशय सुरेख असा चेंडू, यावेळी चेंडूची गती कमी केली होती. निर्धाव चेंडू आलेला आहे. तर 2 मध्ये 15 बनवायचे आहेत. नक्कीच नाराज असतील इथे बॅट्समन प्रमोद भोईर. 2 चेंडू 15 धावांची गरज. 2 चेंडू 15 धावा. फक्त 2 लिगल चेंडू इथे विजयाला टाकायचे आहेत. सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर, चौकार. खेळ बाकी आहे. 11 धावा बनवायच्या आहेत. 1 चेंडू 11 धावा. एक मध्ये 11 बनवायचे आहेत. 1 चेंडू 11 धावा. फक्त 1 लिगल चेंडू. फुलटच चेंडू. आणि याच प्रमाणे गावदेवी अंजूर हा संघ येथे विजयी झालाय. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. हार्ड लक जयनमान गोवे. प्रयत्न चांगला केला. जर सुरुवात चांगली झाली असती तर नक्कीच रिझल्ट काही वेगळा पाहायला मिळाला असता. हरकत नाही, खूप छान केले. गोव्या संघाचा कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. तसेच गोवे गावचे माजी सरपंच श्रीयुत बंडू पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर वेळ आहे आपल्याकडे, तर इथे आपण सन्मानाकडे वळूया. तर मुख्य व्यासपीठावर उपस्थित भिवंडी तालुका 40+ संघटनेचे लॉट कमिटी मेंबर तसेच जय कालिका माता कालवार संघाचे एक अष्टपैलू खेळाडू श्री सदानंद म्हात्रे यांना आपण इथे सन्मानित करूया. तर विनायक पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जात आहे. तर स्टेज कव्हर करायचं आहे कॅमेरामॅन. भिवंडी तालुका 40+ संघटनेचे लॉट कमिटी मेंबर तसेच जय कालिका माता कालवार संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू श्री सदानंद म्हात्रे साहेब. श्री बंडू पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. माजी सरपंच. तसेच विजयजी पाटील आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. आणि या सामन्याचा सामनावीर पारितोषिक सचिन भगत आपण यायचं आहे. 22 धावा बनवल्या गेल्या होत्या. सचिन भगत आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी. तसेच व्यासपीठावर शुभागमन होतंय जयनमान गोवी संघाचे एक अष्टपैलू खेळाडू बंडू पाटील तसेच माजी सरपंच आहेत गोवा ग्रामपंचायत तसेच विजयजी पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. मॅन ऑफ द मॅच सचिन भगत आपण यायचं आहे. तर व्यासपीठावर उपस्थित ग्रामपंचायत गोवेचे माजी सरपंच तसेच जय हनुमान गोवे संघाचे एक अष्टपैलू खेळाडू श्री बंडू पाटील यांना इथे सन्मानित केले जात आहे. श्री महेश काबूकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता श्री बंडू पाटील यांना. पण आज शून्यावर बाद झाले, हरकत नाही. गावदेवी वेले संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित विजयजी पाटील जवानमान गोवे संघाचे एक उत्कृष्ट असे खेळाडू यांना सुद्धा इथे सन्मानित केले जात आहे. मायेची शाल आणि रंगबिरंगी फुलांनी बहरलेला पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह त्यांना दिले जात आहे. तर मॅन ऑफ द मॅच आपण अवॉर्ड देऊया सचिन भगत याला.
तर सर्व